शेवटी मॅचला होते इथे सुरुवात. आरसीसी पेठ विरोधात जीतो 11 जानमान नेरे या दोन संघादरम्यान. सोहेल शेखने टॉस जिंकल्यानंतर निर्णय घेतला क्षेत्ररक्षण करण्याचा. सलामीची जोडी प्रवीण चोरगे आणि त्याच्या साथीला येतो आदित्य मस्कर. सन्माननीय कानपोली ग्रामपंचायतीचे सरपंच मदनजी मते साहेबांचे ते आगमन होत आहे. विनंती आहे साहेबांना की आपण मंचावरती येऊन विराजमान व्हावं. सन्माननीय मदनजी मते साहेब, आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय मंचावर. चला मॅचला होते सुरुवात. सर्वांचं स्वागत असेल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी सन्माननीय शिवसेना पनवेल तालुका प्रमुख रुपेशजी ठोंबरे साहेब, अर्थातच बिंदासजी ठोंबरे साहेबांच्या वतीने बाईक आहे. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि बेस्ट फिल्डर साठी स्पोर्ट्स सायकल आहे. ट्रॉफी फार आकर्षक आहेत. प्रत्येक जण इथे प्रेमात पडतोय. एक नवीन लुक ट्रॉफीचा या स्पर्धेमध्ये. पहिले षटक घेऊन येतो गोलंदाज बंटी जोशी. स्ट्रायकिंग एंडला येतो प्रवीण चोरगे. मॅचला होते सुरुवात. फर्स्ट बॉल ऑफ दिस मॅच. पहिलाच बॉल, बॅटची कडा आणि शॉट थर्ड मॅनला प्रवीण चोरगे आउट. मोठा धक्का दिलाय बंटी जोशीने नेरे संघाला. आयोजकांकडून सूचना येते की आरसीसी पेठ संघ आता आपण एकत्रित येऊ नका. वेळेच्या बाबतीत आपण सहकार्य करा. पहिल्याच बॉल वरती बंटी जोशीने विकेट घेतले. छान असं संगीत तुम्ही ऐकलं. आजची तारीख 23 आहे, 23 फेब्रुवारी. आजचा स्पर्धेची दुसरी रात्र आहे आणि 27 फेब्रुवारीला मराठी राजभाषा दिन, अर्थातच आपली मायबोली मराठी भाषा 27 तारखेला आपण साजरा करू. खरं तर भाषा दिन पेक्षा दररोज साजरा करायला हवा. अपील केली जाते पंचांकडे. विकेट कीपर सोहेल शेख, परंतु बॉलर एवढा इंटरेस्टेड नव्हता बंटी जोशी. मराठी गाणी अशी आहेत ना बघ, आगरी कोळी संस्कृतीतील गाणी असतील, आपली अगोदरच्या चित्रपटातील मराठी चित्रपटातील गाणी असतील, दादा कोंडके यांची गाणी असतील, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, महेश कोठारे, सचिन पिळगावकर. जेवढं बोलावं तेवढं कमी आहे मराठी साहित्याबद्दल. दमदार फटका. आल्या आल्या आक्रमण केलंय सचिन मोरे. बिट्टूने बॉल फेकून दिलाय सीमारेषा पार. षटकार. सीमारेषेच्या बाहेर जेल घेतलाय प्रेक्षकाने आणि त्यासाठी बिच्छूर ग्रुप आणि कलिंगड ग्रुप, पप्प्या ग्रुप कडून पारितोषिक आहे. परंतु बंटी जोशीने आणखी एक विकेट घेतले. स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बाद होतोय बिट्टू मोरे. हे ग्रुपचे देखील अनेक नावं असतात. पहा या स्पर्धेमध्ये 3 नवीन नावं ऐकायला मिळाली. एक तर बिच्छूर ग्रुप, कलिंगड ग्रुप, पप्प्या ग्रुप. ठीक आहे, पप्प्या ग्रुप असतात बऱ्याच ठिकाणी, परंतु कलिंगड ग्रुप आणि बिच्छूर ग्रुप ही नवीन नाव आहेत. तिकडे ओळेला गेलो की एक खड्डा गँग आहे, व्हेरी डेंजरस गँग. हा देवीच्या पाडाला कात्या ग्रुप आहे. चला ही थट्टा मस्करी बस झाली, परंतु इथे 2 विकेट घेतल्यात बंटी जोशीने पहिल्याच ओव्हर मध्ये. 2 जबर धक्के दिलेत नेरे संघाला. प्रवीण चोरगे आणि त्याचबरोबर आदित्य मोरे बाद झाला. प्रथमेश फडके मैदानात दाखल होतोय.
व्हाईट बॉल. पंचांचा इशाराला एक्स्ट्राच्या स्वरूपात ही एक धाव मात्र इथे जोडली जाणार. धावफलक येते मात्र 7. सचिन मोरे बिट्टू बाद झालाय, प्रवीण चोरगे बाद झालाय. सचिन मोरेने एक षटकार मारला आणि त्या षटकाराचं प्रत्युत्तर दिलं बंटी जोशीने विकेट घेऊन. पुन्हा खोलात टाकला होता बॉल, ड्राईव्ह केला, कव्हर मधून काढलाय, कार्पेटच्या साने बॉल चाललाय सीमारेषा पार. प्रथमेशच्या बॅट मधून येतोय नेत्रदीपक चौकार. मालीचा स्ट्रोक होता कव्हरच्या दिशेने आणि त्यावरती ते केलंय जोरदार आक्रमण. खोलात टाकला होता चेंडू बंटी जोशी कडून. जेव्हा जेव्हा आक्रमण झाले तेव्हा तेव्हा बंटी जोशीने रिप्लाय खूप चांगला दिलाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. नेरे संघासाठी धावा आल्यात त्या 2 बाद 11. आई एकविरा इव्हेंट या यूट्यूब चॅनल वरती ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय आणि सुपर टेनिस क्रिकेट जॉईंट व्हेंचर मध्ये मात्र हे दोन्ही वाहिनी एकत्रित काम करत असताना या स्पर्धेमध्ये सध्या मैदानात नेरे संघाचे आदित्य मस्कर आणि प्रथमेश फडके खेळतोय आणि आई एकविरा इव्हेंटचे प्रवर्तक सर्वा संदेश शेळके यांच्या वतीने दोन्ही फलंदाजांसाठी एक पारितोषिक आलंय. या दोन्ही फलंदाजांनी नेरे संघासाठी पार्टनरशिप बिल्टअप केली, एक सन्मानजनक धावसंख्या उभारली. तर संदेश शेळके यांच्या वतीने जे काही आवश्यक असेल या खेळाडूंना स्पोर्ट्ससाठी ते मात्र त्यांच्याकडून पुरस्कृत करण्यात येईल. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 11, विकेट गेल्या 2. पप्या ग्रुपचे अध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या वतीने सीमारेषेच्या बाहेर झेल घेतला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज. टोटल आता 800 झालेत की 600 झालेत? 600. हा बिच्छूर ग्रुप, कलिंगड ग्रुप आणि पप्या ग्रुप एकूण 600. 11 वरती 2. सेकंड ओव्हर मध्ये जिशान शेख आलाय. खोदून काढायचा होता चेंडू, एलिव्हेशन मिळालं नाही. लॉंग ऑनला पुन्हा एकदा बंटी त्या ठिकाणी तैनात आहे. फक्त एकच धाव. क्रीडांगणाची परिसीमा लांब लचक ठेवले. खरं तर कानपोलीचा आपण विचार केला तर त्यांचं बलस्थान आहे त्यांची गोलंदाजी आणि गोलंदाजांना काय हवं हे कानपोलीकरांना ठाऊक आहे म्हणून त्यांनी लांब लचक थोड्या बाउंड्री ठेवल्यात. नाहीतर रायगडचा विचार केला तर 50, 45, 48 पुष्कळ होतात. मी काही ठिकाणी तर यावर्षी असंही पाहिलंय की मिसही षटकार गेलेत आणि आता पहिल्यासारखा चेंडू नाही ना एमआरआयचा आणि खन्नाचा. पहिल्या बॉल पासून आक्रमण होतं. म्हणजे असं जर का झालं, अशा बाउंड्रीज जर का क्लोजिंग ठेवल्या, जवळ अगदी ठेवल्या, तर मला असं वाटतं त्या काळामध्ये बॉलर सोडून बॉलिंगच्या मशीन ठेवायला लागतील. मग बॉलरने एक्झॅक्टली बॉल टाकायचा कुठे हा देखील प्रश्न पडेल. म्हणूनच कानपोलीकरांनी निर्णय घेतला की क्रीडांगणाच्या परिसीमा थोड्या लांब लचक ठेवल्या जेणेकरून मिसिट षटकार जाणार नाही. 12 धावा. गती कमी केली होती या चेंडूवरती परंतु दिशा खराब आहे जिशान शेखची. पंचांचा इशाराला व्हाईट बॉल, एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. थंडी जाणवते आज थोडी कमी असे आयोजक म्हणतात. तेरा धावा. 13 वरती 2. 4 षटकं 20 मिनिटांमध्ये तुम्हाला कंप्लीट करायचीच आहे ते लक्षात असू द्या. प्रथमेश फडके आणि आदित्य मस्कर ही जोडी सध्या मैदानात जीतू 11 जनमान नेरे संघाची. खोलात टाकला होता चेंडू, चॉप करण्याचा प्रयत्न, फक्त डिफेन्स केलाय बॉलला. तर नेरे म्हटल्यानंतर आणखी एक आमचे समालोचक मित्र सागरजी मांडवकर फार कमी वयात समालोचन क्षेत्रामध्ये त्यांनी आपली बहारदार कामगिरी केलेली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे अनेक शिष्य आहेत. 14 धावा. 14. लॉस ऑफ 2 विकेट. आरसीसी पेट अगेन्स्ट नेरे. फुल टॉस बॉल, फायदा उचलू शकले नाहीत. लुपिंग फुल टॉस होता, फक्त एकच धाव.
एक्झॅक्टली फिल्डिंगचा आपण विचार केला तर सेटअप चांगला ठेवला आहे आरसीसी पेट टीमने. सोहेल शेख ॲज अ कॅप्टन नेहमीच टीमला लीड करत असतो. राईटी लेफ्टी दोन्ही फलंदाज आणि त्या दोन्ही फलंदाजांसाठी चांगला सेटअप मात्र इथे केला फिल्डिंगचा. 15 वरती 2. शॉट फाईन लगला आणि ते झेल शेवटच्या क्षणी सुटलाय. चांगला प्रयत्न होता विवेक जोशी. खरं तर विवेक जोशी इन ॲक्शन फार कमी वेळा पाहायला मिळतात. जेव्हा खेळाडू अनुपस्थित असतात त्यावेळी मैदानात नक्कीच उतरतात. चांगले खंदे समर्थक आहेत या टीमचे. कुठेही संघ खेळू दे त्यांची उपस्थिती नेहमीच असते. आपल्या संघात समवेत ते नेहमीच असतात. प्रयत्नही चांगला केला विवेक जोशी यांनी परंतु हा झेल सुटला. 16 वरती 2. बॅकफुट पंच आदित्य मस्करच्या पाठमधून आला हा चौकार. हे फॉलिंग स्वीपचे फटके किंवा अगदी स्क्वेअर ऑफ द विकेटचे फटके आजकाल सर्रासपणे खेळले जातात परंतु हा बॅकफुट पंच आपण पाहिला लेफ्टी बॅटर आदित्य मस्करच्या बॅटमधून. पुन्हा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न झालाय. नमिते डीप काऊ कॉर्नरला आणि तिथे फक्त एकच धाव. 2 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 11, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 9. नेरे संघ जाऊन पोहोचलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10 धावा आल्या दुसऱ्या षटकामध्ये. 21 वरती 2. आणि यत्न मराठी गाणी आणि साधी सोपी शब्दांची मांडणी पहा. आजकाल शब्दांची मांडणी नाही. आजकाल डेंजरस काम चालू आहे. ठीक आहे लोकांना आवडते ती एक चांगली गोष्ट आहे आणि आजकाल बीट पकडली जाते. पहिले असं नव्हतं. पहिले गाण्यांचा अर्थ होता. आता हा निशाणा गाणं लावला. मला एक गीत नक्कीच आवडतं. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. बरीच गाणी आहेत मराठीची. काय आता लाईन लागेल परंतु आपली भाषा आपण जपली पाहिजे हे फार महत्वाचं. 2 ओव्हरमध्ये धावा आल्या त्या 21. हा वेगवान चेंडू होता. बंटी जोशीचा अपील करतो विकेट कीपर परंतु मनोज पवार सरांचा इशारा आलाय. इट्स नॉट आउट. मराठी भाषेविषयी अनेक चर्चा चालू आहेत परंतु भाषा म्हटल्यानंतर ही जैविक आहे हे लक्षात ठेवा. नुकताच मराठी साहित्य संमेलन जे सध्या दिल्लीमध्ये चालू आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब त्या संमेलनाचे अध्यक्ष होते आणि पंतप्रधानांच्या शुभ हस्ते मात्र त्या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. त्यामधील डॉक्टर तारा भवालकर यांची लेग कटर टाकण्याचा प्रयत्न होता. लेफ्टी बॅटरच्या विरोधात बंटी जोशीचा व्हाईट बॉल. जास्त वळण घेतलं चेंडूनं. अतिरिक्त स्वरूपात धाव जोडली जाते. स्कोर 22 वरती 2 आहे. डॉक्टर तारा भवालकर यांचं भाषण तुम्ही ऐका जे सध्या व्हायरल आहे. नुसतं सर्च करा तुम्हाला ऐकायला मिळेल. प्रेमात पडाल. भाषा आपली खूप श्रेष्ठ आहे आणि भाषा आपली सर्वांना जोडणारी आहे अशी मराठी भाषा. जागा दिली फटका खेळण्यासाठी. आदित्य मस्कर फायदा उचलतोय. पायावरती चेंडू होता पाठवलाय. फाईन लेगला. मिळतील धावा 4. चौकार. आपलीच एक मैफिल सजवू ना डीजे मास्टर. डीजे रोहित थँक्यू सो मच. ही अजरामर गीत आहेत. आगरी कोळी गाणी अशी आहेत ना की तुमचे पाय थिरकलेत पाहिजेत. मग तो 10 वर्षाचा असू दे किंवा 80 वर्षाचा असू दे. हळदी आहेत तर आगरी कोळी संगीतच हवंय. योर बॉल. कमालीचा वेग रफ्तार बंटी जोशी कडून.
पनवेल तालुक्याचा आपण विचार केला ग्रामीण संघाचा तर आणखी एक नामचीन ऑलराऊंडर म्हणजे बंटी जोशी आहे आणि त्याचा वेग सध्या मैदानात आपण पाहतोय. जेव्हा जेव्हा चौकार त्याच्या विरोधात आलाय, षटकार आलाय, त्याने प्रत्युत्तर जोरदार दिलं. बॅकफुट वरून आदित्य मस्करने हा फटका खेचलाय. बॉल चाललाय सीमारेषा पार. वन बाउन्स चौकार. थँक्यू डीजे रोहित. अप्रतिम संगीत तुम्ही डीजे रोहित कडून ऐकताय. खरं तर युट्यूबला हे आपण सक्रिय करू शकत नाही, नाही तो कॉपीराइट होऊन जाईल. परंतु जे मैदानावरती प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांना मनमुराद आनंद देत असताना डीजे रोहित लॉंग ऑफला हा झेल घेतला जाईल. फलंदाज बाद झालाय. आदित्य मस्कर. धावा आहेत त्या नेरे संघाच्या 30. विकेट गेल्या 3. धन्यवाद डीजे रोहित. ही तर खरी मेजवानी आहे सर्वांसाठी. हा फटका इथे फसला. लॉंग ऑफला चांगला झेल घेतलाय क्षेत्ररक्षकाने. बंटी जोशीच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. 3 विकेट गेल्यात, त्या 3ही बंटी जोशीनेच घेतल्यात. परंतु धावाही दिल्यात. 20 धावा दिल्यात. नवीन फलंदाज, आक्रमक फलंदाज रोहन पाटील मैदानात दाखल झालाय. 3रं षटक. हलक्या हाताने डिफेन्सिव्ह स्ट्रोक. बंटी जोशीच्या विरोधात संयम दाखवत असताना रोहन पाटील. 3 ओव्हरचा खेळ झालाय समाप्त आणि धावसंख्या झाले नेरे संघाची 3 बाद 31. तीन ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. धावा झाल्या त्या जितू 11 जानमान नेरे संघाच्या 31. सन्माननीय हर्षद दादा मात्रे, त्याचबरोबरीने हे सगळे आमचे प्रायोजक आहेत, पुरस्कर्ते आहेत, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केले या स्पर्धेसाठी. हे सगळे ग्राफिक्सच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. पप्या ग्रुपचे अध्यक्ष अभिषेक पाटील, भावेश जोशी का भावेश जोशी आणि अभिषेक पाटील यांच्या वतीने सीमारेषेच्या बाहेर जो झेल घेतला जातोय त्याच्यासाठी 200 रुपयांचा कॅश प्राइज आहे. बिच्छूर ग्रुप कडून देखील 200 रुपये आणि कलिंगड ग्रुप कडून देखील 200 रुपये. कलिंगडचा अध्यक्ष कोण? करण पाटील. आणि बिच्छूर ग्रुपचे अध्यक्ष आहेत अल्पेश भोईर आणि राहुल पाटील. सर्वांचं स्वागत. 3 ओव्हरमध्ये 31 धावा झाल्यात. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता रोहन पाटीलचा. हा फलंदाज आक्रमक आहे. फार कमी वेळा मी याची प्लेसमेंट पाहतो आणि लास्ट ओव्हरला शेवटच्या चेंडूवरती त्याने डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळला, म्हणूनच डगआउट मधून देखील टाळ्या वाजल्या. निर्धाव चेंडू. सलमान शेख आलाय. आज बरेच खेळाडू अनुपस्थित आहेत आरसीसी पेठ संघाचे. शॉर्ट पिच बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या टो एंडला बॉल लागून चाललाय, तो स्क्वेअर लेगला. चांगला थ्रो, चांगलं कलेक्शन विकेट कीपर कडून. एकच धाव. एकेरी धाव संख्येने स्कोर जाऊन पोहोचला 32 वर. नेक्स्ट मॅच भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधात बोनखोडे 11 बोनखोडे. दोन्ही टीमला मी विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी त्वरित या. 32 धावा.
दमदार फटका मिड विकेटच्या दिशेनं बॉल चाललाय सीमारेषा पार. प्रथमेशच्या बॅट मधून गगनचुंबी षटकार. डीजे मास्टरने तर आता गाण्यांची मैफिलच सजवले. मला असं वाटते जेवढी गाणी ते वाजवली आता आगरी कोळी ही जी गाणी वाजवली त्या गाण्यांवरती कोणाचे पाय थिरकले नसतील तर तो कदाचित निर्जीवच असावा. षटकार आलाय फलंदाज प्रथमेश फडकेच्या बॅटमधून आणि या षटकाराने जीतू 11 जनमान नेरे संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले ती आता 38 वरती. 3 विकेट 38 धावा. लोड फुल टॉस बॉल कव्हरच्या वरतून खेचलाय. लॉफ्ट केलं होतं बॉलला. बंटी तिथे पोहोचतोय. दुसरी धाव घेतली जाईल. 2 धाब्याने स्कोर जाऊन पोहोचलाय नेरे संघाचा आता 40 वर. 40 धावा धाव फलकावर. आज बरेच खेळाडू अनुपस्थित आहेत म्हणून जबाबदारी आली सलमान शेखला. अरबाज नाही, शेबाज नाहीये, निखिल नाही, तन्वीर नाही, त्यामुळे जबाबदारी आली आता सलमान शेखवर गोलंदाजीची. 40 धावा. गती कमी केली परंतु टप्पा चुकीचा आहे. टेनिस बॉल क्रिकेट हा टप्प्यांचा खेळ आहे. टप्पा अचूक ठेवावा लागतो बस, बाकी काही नाही. गती कमी असेल तरी सुद्धा चालेल आणि हलकासा टर्न तुमच्याकडे असायला हवा जर का गती तुमची कमी असेल तर. 41 धावा 41. प्रथमेश खेळतोय 14 वर. रोहन त्याला साथ देतोय 2 धावांवर. चुकी केली गोलंदाजाने. झेल तर घेतला जाईल परंतु इथे नो बॉल कॉल केलाय. नो बॉल +1 अशा 2 धावा आणि नेक्स्ट बॉल असेल फ्री हिट. या धावा आता कुठेतरी टोचतील आरसीसी पेठ संघाला. त्यांचे प्रमुख गोलंदाज आज अनुपस्थित आहेत आणि त्यांच्या अनुपस्थितीमध्ये सलमान शेख वरती जबाबदारी आले. आता बंटी जोशी धावून आलाय सलमान कडे कारण त्यांना धावा रोखायचे आहेत. नो +1 अशा 2 धावा. स्कोर 43 झालाय. नामी संधी रोहन पाटील कडे आक्रमण करण्याची. नेक्स्ट मॅच मांडा आणि बोनकोडे दोन्ही टीमला आम्ही रिक्वेस्ट करतोय टॉस करण्यासाठी आपण या. एक ग्रुप मधील हा पहिला सामना. डी ग्रुप मधून आरोही 11 शिरवली संघ पुढे पोहोचलाय. ब्लॉक होलला टाकलेला बॉल फ्रीडचा होता. बॅटची कडा घेऊन मागे चालला विवेक जोशी. चांगली फिल्डिंग करतायत. फक्त एकच धाव. कमबॅक केले गोलंदाज सलमान शेखने देखील. जबाबदारी असते कोण आपल्या समवेत आहेत हे फार महत्वाचे. कोणी आता नाहीये या गोष्टीचा विचार करून चालणार नाही. जबाबदारी माझ्यावरती दिले कॅप्टनने ती मला पार पाडायची हेच सांगत असताना आता सलमान शेख. भले धावा आल्या 13. खोदून काढलाय बॉल. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक थोडा दूर होता. बंटीने प्रयत्न केला परंतु त्याच्या डोक्यावरून बॉल चाललाय सीमारेषा पार. 4 धावा शेवटच्या. संघाच्या 48. पहिल्याच बॉल वरती बंटी जोशीनं बाद केलं होतं प्रवीण चोरगेला आणि सचिन मोरे आला. त्याने षटकार खेचला बंटी जोशीच्या विरोधात. त्यालाही बाद केलं. पहिल्याच ओव्हरमध्ये 2 धक्के होते परंतु असं असताना देखील सावरलं. आदित्य मस्करने सुरुवातीला त्याने 15 धावा केल्या आणि आता रोहन पाटील आणि प्रथमेश फडकेने डाव सावरलाय जीतू 11 जनमान नेरे संघाचा. आता प्रश्न पडलाय पेठ संघाला की शेवटचे षटक टाकणार कोण. जतीन पगडे मात्र गोलंदाजीसाठी आलाय. नेक्स्ट मॅच मांडा आणि बोनखोडे दोन्ही संघ आपण कॅप्टन पाठवा. लगेच टॉस होईल इनिंग ब्रेक मध्ये. ही डोकेदुखी आता आरसीसी पेठ संघासाठी. सरपंच सोहेल शेख आता ही शेवटचे षटक कशा पद्धतीने हँडल करतोय.
आणि लास्ट ओव्हर मध्ये रोहन पाटील आणि प्रथमेश फटके कितपत आक्रमण करणार हे देखील पाहण्यालायक आहे. गावदेवी क्रिकेट क्लब कानपोली आयोजित ग्रामस्थ मंडल चषक पहिले 3 सामने झाले. त्या 3 सामन्यांमध्ये आरोही 11 आई गावदेवी शिरवली या मलंगड विभागातील संघ सुपर 8 ला जाऊन पोहोचलाय. आता या ए ग्रुप मधील लढती आहेत. जीवदानी पहिलाच बॉल जतीनचा टप्पा पडल्यानंतर उसळी घेतली. 1 बाउन्सरचा इशारा मात्र दिला जातोय. पहिला चेंडू निर्धाव उंच पुरा गोलंदाज सडपातळ बांध्याचा. जेव्हा तुमच्याकडे उंची असते खेळपट्टी टणक आहे टेनिस बॉल आहे तुम्हाला बाउन्स नक्कीच मिळणार आणि त्या बाउन्सरचा त्या उसळीचा फायदा मात्र इथे उचललाय जतीनने. जतीन पगडे शेवटचा षटक टाकतो रोहनच्या विरोधात. धाबा आहेत 48 विकेट 3 आहेत. अगोदरच शफल झाला होता हॅमर करण्याचा प्रयत्न ऑन साइडला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. 2 धावा घ्यायचे थ्रो झालाय आणि ते 2 धावा. प्रत्येक धाव महत्वाची आहे. दोन्ही बलाढ्य संघ आहेत पनवेल तालुक्यातील. खरं तर पनवेल तालुका हा क्रिकेटचा पॉवर हाऊस आहे. मग अशी एक ठिकाणी उल्लेख आता मग चर्चा चालू होती की अनेक ठिकाणी नाईटच्या स्पर्धा कमी होतात. पनवेल तालुक्यात विचार केला तर दर 15 किलोमीटरला एक स्पर्धा आहे. 15 पण जास्त होईल 10 किलोमीटरच म्हणावं लागेल. 50 वरती 3. बॅटच्या टो एंडला बॉल लागलाय. ताकद लावायची होती फटक्यावर. फेक झाले आणि तिथे बॅटर मात्र पोहोचलाय. 2 धावा. तसं पाहायला गेलं तर जतीन पगडे एक नौका गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करतो. आक्रमण रोखलंय त्याने. 2 धावा सिंगल रन त्रास देणार नाही आरसीसी पेठ संघाला. 52 धावा 52. चांगला निर्णय पंचांकडून. नॉट आउट घोषित केलं. 2 धावा आल्या. बॅटच्या कडेला बॉल लागला त्यानंतर अंगावरती चेंडू लागला. रोहन पाटील स्वतःवरती नाराज आहे. जतीनचं विशेष कौतुक नक्कीच मी करेल. काय गोलंदाजी करतोय शेवटच्या षटकात. वाटलं देखील नसेल विवेक जोशी आणि सोहेल शेखला की जतीन अशा पद्धतीने शेवटच्या षटकात गोलंदाजी करेल सेट बॅटरच्या विरोधात. 53 वरती 3. शमीकडून आज अपेक्षा होती परंतु हार्दिक पांड्या चमकलाय. कुलदीप यादव असेल अक्षर पटेल असेल रवींद्र जडेजा चांगली कामगिरी. आणि आज पुन्हा एकदा दाखवून दिलं विराट कोहलीनं की पाकिस्तानचा ऑफिशियल बाप आहे तो विराट कोहली. फटका आलाय. उंची तर गाठले. लांबी लांबी नाही. झेल घेतला जातोय. आणखी एक धक्का नेरे संघाला. चांगला झेल मात्र सीमा लगत मात्र इथे घेतला. फलंदाज बाद झाला तो प्रथमेश आणि धावा येते आतापर्यंत 53. चर्चा चालू होती. मी म्हटलं की जेव्हा 4थं षटक समाप्त झालं आरसीसी पेठ संघासमोर एक मोठा प्रश्न चिन्ह आहे की कोणत्या गोलंदाजाला शेवटच्या षटकात गोलंदाजी द्यावी. खरं तर ती एक डोकेदुखी ठरेल परंतु हा डोकेदुखी ठरला पेठसाठी नाही तर नेरेकरांसाठी. या जतीनने 5 चेंडूंमध्ये फक्त 5च धावा दिल्या. कमालीची गोलंदाजी आणि त्याने बेसिक्सला पकडून गोलंदाजी केली. अतिरिक्त काही केलेलं नाही. आपल्या उंचीचा त्याने फायदा उचलला. ऑप्शनच्या बाहेर बॅटरला कुठे तो चाललाय त्या दिशेने बरोबर गोलंदाजी केली. पाहूया लास्ट बॉल कितपत धावा येतील शेवटच्या चेंडूवर. समोर खेचला फटका लॉंग ऑफला आणि ते 5 शेवटच्या षटकात जतीनने जबरदस्त गोलंदाजी केली पेठ संघासाठी. नौखा गोलंदाज आला अटॅक वरती.
दडपण होतं, परंतु जतीनने धावा दिल्या, 5 विकेट घेतल्या 2 आणि जनमान जीतू 11 नेरे संघाची धावा झाल्यात 5 षटकांच्या समाप्तीनंतर 53-54 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय आरसीसी पेठ संघाच्या विरोधात. थँक्यू. भूमी 11 मांडा आणि बोनकोडे 11 बोनकोडे. चला दोन्ही टीम आपण टॉस साठी त्वरित या. कंपल्सरी चेसिंग आरसीसी पेठ संघ हे लक्षात असू द्या. 53 धावा झाल्यात, 54 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय नेरे संघाकडून, जीतू 11 जनमान नेरे संघाकडून आरसीसी पेठच्या विरोधात. आणि जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल, या आपण ऐकूया पुन्हा एकदा मराठीचा एक जबरदस्त आवाज तारागावचे सुपूत रोशन पाटील यांना. धन्यवाद समीर सर. तर 54 धावांचा पाठलाग करण्यासाठी जर्सी क्रमांक 17-18 सोहेल शेख आणि बंटी जोशी मैदानाकडे दाखल होतील. चला आपण बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आतमध्ये. सोहेल शेख मान इन फॉर्म, बंटी जोशी देखील आता चांगल्या फॉर्म मध्ये आलाय. तर एका वेळेला आपण पाहता जीतू 11 जहरमान नेरे मोठ्या देखील सामन्यांमध्ये मोठ्या संघासोबत नेहमी चमकदार कामगिरी राहिली या संघाची. सुशांत गायकर पहिल्या ओव्हरसाठी आले. 20वे नाईट स्पर्धेमधला तो चौकार सुशांतचा षटकार होता, चांगल्या चर्चेमध्ये आला. 1 बॉल 4 असताना त्याने षटकार ठोकला होता बेलवली संघाच्या अगेन्स्ट. 2 चेंडू 10 धावा त्याने चेस केल्या होत्या तो सुशांत. बॉलिंग मार्क मध्ये सज्ज होताना आपण पाहायला मिळेल. टॉस साठी कॅप्टन भूमी 11 मांडा अँड बोनकोडे 11 बोनकोडे. चला दोन्ही संघाचे कॅप्टन टॉस साठी या. बोनकोडे 11 बोनकोडे संघाचा कॅप्टन विघ्नेश पाटील, त्यांच्या बरोबरीने भूमी 11 मांडा संघाचे कॅप्टन आपणही टॉस साठी या. काल तर हे दोन संघ एकाच नावाने खेळले, भूमी 11 बोनकोडे, आणि चॅम्पियन देखील बनले कोपरे या स्पर्धेमध्ये. परंतु आज बघा या स्पर्धेमध्ये एकमेकाच्या विरोधामध्ये तुम्हाला उभे टाकताना पाहायला मिळतील, खेळताना पाहायला मिळतील. चला लवकरात लवकर कॅप्टन मांडा आणि कॅप्टन बोनकोडे टॉस साठी आपण यायचं आहे. तर पहिल्या ओव्हरसाठी सुशांत आणि समोर सलामीवीर खेळाडू स्ट्राईक एंडला असेल बंटी जोशी आणि त्याच्या बरोबरीने सोहेल शेख. गोरसई ब संघाच्या अगेन्स्ट सोहेलने केलेली फलंदाजी आम्ही काल पाहिली. 37 वैयक्तिक त्याने धावा केले आणि संघाची धावसंख्या फक्त 46. त्याच वेळेला आपण पहिला भावेश पवारच्या संघाने पहिल्या लढतीमध्ये पेठ संघाला पराभूत केलं. त्यानंतर जीवदानी मामननोगरी संघाला पराभूत केलं. तिसऱ्या लढतीमध्ये बोनकोडे संघाने मात्र मोठा उलटफेर केला. बलाढ्य गोरसई बी संघाला पराभूत करत टॉप 4 मध्ये पोहोचला आणि चॅम्पियन बनला कालच्या रात्रीमध्ये हा संघ. 54 धावा टार्गेट, 10.80 हा रिक्वायर्ड रन रेट. आस्किंग रन रेट आपण पाहता पर ओव्हर मागे. पॉवर प्लेचं पहिले षटक लेट्स प्ले डावाला सुरुवात झाली. पहिला बॉल टाकण्यासाठी बॉलर तयार होतो सुशांत आणि समोर मिस्टर बंटी जोशी स्ट्राईक एंडला. पहिला बॉल लफ केला, सोडून दिलाय बघा, बरोबर वाईड लाईनच्या आतून बॉल निघाला. पंचाने सांगितलं हा बॉल निर्धाव आहे, डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पंचाच्या माध्यमातून सोहेल सांगतोय थोडासा त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने जर का बॉल बॅटला कनेक्ट केला असता तर कदाचित धावा देखील आल्या, असा मोठा फटका देखील कन्वर्ट करता आला असता, कारण मोठा गॅप आहे डिफेक्सचा कव्हर आणि शॉर्ट कव्हरच्या अगदी शॉर्ट पॉईंटच्या अगदी मधोमध. या बॉल फुल टॉस बॉल शॉर्ट फाडलेला लाजबाब फट, फेकी वेगवान झाली.
आणि इथे यस रिव्ह्यू घेण्यात आलाय, बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. यस रिव्ह्यू आला तो त्याचा मात्र वापर केला त्या ठिकाणी सोहेल शेखने बॅटिंग टीमने. DRS तिसऱ्या पंचाची मदत घेतली, चेक केलं जाईल या ठिकाणी हाईट फॅक्टर. बॉल ज्या ठिकाणी अटेम्प्ट केला कनेक्ट झाला फटका, तिथलं हाईट फॅक्टर ग्राह्य धरला. बीमर कॉल, यस इट्स अ बीमर. चला रिव्ह्यू सक्सेसफुल आहे सोहेल, तुम्हाला पुढचा रिव्ह्यू मिळेल. त्यामुळे प्लीज नो आर्ग्युमेंट. फ्रीट ची संधी असेल सोहेल शेख कडे. या बॉल वरती मात्र मोठी संधी, फ्रीड बॉल फेस करण्याची संधी असेल त्यांच्याकडे. 1+1 दोन धावा आल्या मागच्या बॉल वरती बीमर वरती. बाय 1 गेट 1 फ्री. बंटी जोशी स्ट्राइक एंडला होता, पहिला बॉल डॉट. त्यानंतर बीमर आपण पहिला फ्रीड बॉल फेस केले. सोहेल शेख हा खेळाडू यॉर्कर भन्नाट वेग, फास्ट अँड फ्युरियस. अँगल बनवला, डाव्या हाताचा फलंदाज डाव्या यष्टीचा गार्ड घेऊन मागे उभा होता आणि बरोबर उजव्याच्या बाहेर वाईड लाईनला चिकटून मात्र बॉल फेकला. यॉर्कर फ्रीड बॉल. वेग पाहायला मिळाला सुशांत गायकरचा या चेंडू मागे. डॉट बॉल त्या ठिकाणी खेळलेत. मैदानाच्या आतमध्ये सोहेल शेख निर्धाव चेंडू फेकतोय सुशांत गायकर हा गोलंदाज. G211 जयनुमान नेरे या टीमला पण मैदानामध्ये पाहता. फुल टॉस आहे यावेळेला मिडॉनच्या दिशेने हा फटका चाललाय मागे, फिल्डर नाही आहेत. लॉंग चेस आहे मिड विकेटला आणि बॉल मात्र जर लॉंग ऑनच्या क्षेत्राकडे सीमा पार. दणदणीत खणखणीत चौकार. विनंती करतो आम्ही मांडा संघाचा कॅप्टन समाधान पवार यांचं आगमन. वेलकम, आपलं स्वागत. टार्गेट 54च आहे आणि सुरुवातीला मात्र सुशांत गायकर वर्सटाईल बॉलिंग स्पेल टाकतोय. वैविध्यपूर्ण गोलंदाजी मधली शैली त्याने दाखवली आतापर्यंत. दबाव टाकलाय, पेट संघामध्ये दबाव टाकलाय. त्या ठिकाणी सोहेल शेख मध्ये बंटी जोशी या काढू होती. लॉफ केला बॉलला, रडार मध्ये आला, डाऊन द ग्राउंड. हा स्ट्रोक चाला लॉंग ऑनला क्लिअर करत परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, सीमा पार षटकार. सहा धावा आल्या फटक्यावरती. बरोबर आपण पहिला स्लॉट मध्ये बॉल आला होता त्याच्यावरती डाऊन द ग्राउंड घेत असताना चांगलं टायमिंग सोहेल शेखचं पाहायला मिळालं. सोहेलकडे ताकद भरपूर आहे, त्या ताकदीचा वापर करतोय. पायात टाकला बॉल, टो क्रशिंग यॉर्कर आणि ते खेळाडू बाद. प्रत्युत्तर दिलंय त्या ठिकाणी सुशांत गायकरने सोहेल शेखला. आणि इथे मात्र पहिला धक्का असेल बॅटिंग करणाऱ्या RCC पेट टीमला. कॅप्टन डिपार्ट 12 धावसंख्येवरती पहिला खेळाडू बाद. त्रिफळा उद्ध्वस्त केला त्या ठिकाणी सोहेल शेखचा सुशांत गायकर या गोलंदाजाने. एक षटकार मानत तो मात्र आणखीन भरपूर वेगाने मात्र बॉल डिलिव्हर करू लागला आणि बरोबर टो क्रशिंग यॉर्कर मिस केला त्या ठिकाणी. क्लीन बोल्ड झाले सोहेल. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जाताना पाहत आहे. 17-18 नंतर 19 17 क्रमांक जर्सी मैदानाच्या बाहेर गेली. सोहेल शेख आता 18 आणि 19. नमित पगडे क्रीडांगणाच्या आतमध्ये आलाय. सिरियल नंबर आहेत का तर प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवरती. 17 म्हटलं की मी एबी डिव्हिलियर्सची आठवण होते. त्याचवेळेला आपण पहिला 18 म्हटलं की आजच्या दिवसामध्ये
पाकिस्तान संघाला पराभूत करण्यामध्ये भरपूर मोठं योगदान राहिलं चेस मास्टर विराट कोहली 51 शतक पूर्ण केलं. फुलटॉस आहे ऑन साइड ड्राइव्ह केलं बॉलला सुशांत मिडॉपमधून मिडॉनमध्ये आलाय फेकी अतिशय वेगवान होती. जर का बॉल स्टम्प्सला लागला असता तर मात्र अडचण वाढली असती त्या ठिकाणी पेट संघाच्या वाट्याला. तो खेळाडू सुरक्षित आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला. बंटी जोशी भरपूर वेगाने हा थ्रो आला होता. रॉकेट थ्रो पाहायला मिळाला. तो नेमबाजी मध्ये निष्णात व्हावं लागेल सुशांतला. 1 रन या बॉलवरती मिळाली. धावसंख्येमध्ये बदल डबल 13 रन. स्लॉगिटचा प्रयत्न होता. ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहिला. गतिमान चेंडू टाकला त्या ठिकाणी सचिन मोरेने. सचिन मोरेकडे भरपूर चांगलं व्हेरिएशन आहे. लेग ब्रेक टाकतो तो चांगल्या पद्धतीने. ऑफ ब्रेक देखील टाकतो. कधी कधी यॉर्कर वेगाने टाकतो. बॅकअप दॅन डिलिव्हरी ही त्याची पण पाहिली. पण सध्या या खेळाडूमध्ये मात्र नेरे संघाला मोठं पाठबळ मिळालं. रिव्हर्सचा प्रयत्न केला होता पण तो अगोदरच स्टान्स ओळखला त्या ठिकाणी नमितचा सचिन मोरेने. त्याच्या अगदी उजव्या बाहेर हा बॉल यॉर्क टाकला. त्यामुळे कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळता आला नाही असं त्या ठिकाणी नमितला निर्धाव चेंडू सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळाला. काल परवा आपण पाहिलं ओढ्याच्या स्पर्धेमध्ये आयकॉन म्हणून सचिनची नियुक्ती झाली. इथे फटका ऑन साइडला पॅरल होता. झेलचा प्रयत्न करायला हवा होता आय थिंक पण थांबले. वाट पाहिली. बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. हा देखील निर्णय महत्वाचा होता. कधी कधी अशा कंडिशनला आपण पाहिलं एखादा क्षेत्ररक्षक डबल माइंड असला की त्यावेळेस चौकार देखील जाण्याचे चान्सेस वाढतात. झेल तर मिळत नाहीये आणि त्याही पेक्षा चौकार देखील मिळतो किंवा षटकार देखील मिळतो. आणि इथे आपण पहिला थोडासा संयम दाखवत असताना क्षेत्ररक्षक 1 रन या बॉलवरती मिळाली. स्ट्राईक रोटेट झाली. बंटी स्ट्राईक एंडला आलाय. डीप बाउंड्री आहे विसेट मध्ये लॉंग बाउंड्री. याही वेळेला यॉर्कर खोदून काढलाय. मिड ऑफला फिल्डर सुशांत आहेत. त्यामुळे बंटीने रिस्क घेतलेली नाहीये कारण मागच्या पहिल्या बॉलमध्ये अशीच रिस्क घेतली होती पण तिथे स्टम्पचा वेध घेतला नव्हता सुशांतने. त्यामुळे रिस्क इथे बंटी घेत नाहीये. लाऊड अपील झाले. स्वीपचा प्रयत्न होता. भरपूर वेगवान अपील त्याने पाहायला मिळाली. बघा अपील आपण करू शकताय. दबाव पण टाकू शकत नाहीये. स्वीपचा प्रयत्न होता. बॉलच्या पिचिंग पर्यंत पोहोचायचा होता आणि आडव्या बॅटने हा फटका सजवायचा होता. तिथे आता नेमकं काय घडलंय. येस चेक केलं जरी बॅट ग्राउंडिंग झाली की बॉल खरतर बॅटच्या आणि विकेटच्या मधून निघाला हे चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची मदत घेतली. DRS चला कॉट बेंड विकेटसाठी रिव्ह्यू नाहीये परंतु तरी देखील पंचांचा हा रिव्ह्यू आला. DRS फक्त बॅट ग्राउंडिंग झाली किंवा बॉल त्याला स्पर्श झाला की नाही पाहायचं. भरपूर मोठी अपील प्रतिस्पर्धी संघाने केली. टीव्ही अंपायर चेक करतील. आता खरतर आमचे या ठिकाणी सुपर टेनिस क्रिकेटचे टेक्निकल ऑपरेटर त्यांच्यासाठी देखील मोठं चॅलेंज आहे. या गोष्टीचं क्लिअरिफिकेशन त्यांना करावं लागेल. तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. बरोबर आडव्या बॅटने केलेला प्रयत्न नॉट आउट. नॉट आउटचा निर्णय आलाय. खरं तर सर्व खेळाडूंना विनंती करेल रन आउट त्याच वेळेला बीमर साठी रिव्ह्यू आहे. वाईल्ड साठी रिव्ह्यू आहे. या 3 गोष्टी रिव्ह्यू दिला जाईल. त्याबद्दल कॉट बिहाइंड विकेट साठी रिव्ह्यू नसणार आहे कारण टेनिस क्रिकेट नक्कीच प्रगल्भ झालंय. आधुनिकतेकडे चाललंय. टेनिस क्रिकेटचा सध्या पण पहिला तर मोठा भरपूर या ठिकाणी प्रोग्रेस होताना पाहायला मिळाला परंतु यामध्ये काही गोष्टी ज्या त्रुटी आहेत त्या देखील लवकरच येणाऱ्या कालखंडामध्ये येतील. आधुनिकतेमध्ये 21व्या शतकामध्ये आपण आहोत. अल्ट्रा एज स्विकोमीटर जे इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पाहायला मिळतं ISPL मध्ये लॉन्च झालंय पण आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये केव्हा येईल याची प्रतीक्षा. ISPL चा स्टँडर्डच वेगळा आहे कारण बेस्ट बॅटरला 25 लाख पारितोषिक वैयक्तिक. आपल्याकडे 25 लाखाची स्पर्धा होत नाही. वैयक्तिक पारितोषिक सर्व जयजत मुंडेला मिळालं होतं. म्हणजे ISPL मधलं स्टँडर्ड लवकरच ग्रामीणमध्ये येईल. त्यामुळे आणखीन क्रिकेट तुम्हाला टेनिस क्रिकेट डेव्हलप होताना पाहायला मिळेल. आदित्य मस्कर या षटकामध्ये आले. आदित्यकडे देखील चांगला खरं बॉल आहे. ॲक्युरेट यॉर्कर लेफ्टी बॉलर होता. अँगल बनवला आणि इथे आपण पाहिला डॉट बॉल. मगाशी म्हटलं अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये मोठ्या संघांसोबत उलटफेर करणारा हा संघ नेरे
ज्या संघाने गोरसे ब संघाला देखील पराभूत केलं, ज्या संघाने वाकण संघाला पराभूत केलं, वडवले संघाला पराभूत केलं, अनेक संघ बामणडोंगरी संघाला पराभूत केलं, तो संघ आजच्या रात्रीमध्ये पेठ संघाला पराभूत करेल का? याही वेळेला बघा पुन्हा एकदा लेंथ बॉल टाकला, फुल लेंथ दिलं वरती, बॅकफुटला आले होते, पुन्हा एकदा कट केला बॉलला, वेगवान बॅटचा स्विंग होता, असं वाटलं होता मोठा फटका येईल, परंतु इथे जेव्हा लेफ्टी बॉलर त्याला पाचारण केलं आणि त्याच वेळेला संघ नायकाने फिल्डिंग करताना डीप बॅकवर्ड पॉइंटला रिव्हर्सचा फटका रोखण्यासाठी एक फिल्डर लावलाय नमितसाठी. स्ट्रॉंग झोन प्रत्येक खेळाडूची माहिती असतात, वीक झोन देखील प्रत्येक खेळाडूची माहिती असतात. प्रत्येक टीमला पुढे आले होते, काउंटर अटॅकचा प्रयत्न होता, डॉट बॉलचा प्रेशर वाढला होता नमित वरती, हलकीशी आतली कडा घेतली होती आणि विकेट किपरच्या पायाला बॉल लागून पुन्हा एकदा बॉलरच्या दिशेने आला. पायाला लागून जर का स्टंप्सला लागला असता तर मात्र नशिबाची साथ नेरे संघाला मिळाली असते. आय थिंक रन आउटच्या सोबत एखादा विकेट मिळाला असता. एक रन तयार होईल. धावसंख्या पण जर पहिली स्कोर कार्ड मध्ये तब्बल 1 गडी बाद 15, 54चं टार्गेट आहे, त्यामुळे अजूनही 39 तुम्हाला बनवावे लागतील येणाऱ्या 15 चेंडूमध्ये. 15 बॉलचा खेळ संपलाय आणि आता धावसंख्या 15. लास्ट 9 बॉल मध्ये फक्त 3च आल्या, पहिल्या ओव्हर मध्ये 12 होत्या. राऊंड विकेट. यावेळेला आपण पहिला फटका चांगला आहे, लॉफ केलाय, वाडी स्ट्रॉंग आपला बॉल चालला त्या ठिकाणी जमीनला समांतर, फ्लाइट अँड मायटी 6 धाबा बंटी जोशीचा ब्रँडेड षटकार. बघा यातून विनर संघाला मात्र एक आनंदाची गोष्ट आहे. पुढच्या सामन्यावर तुम्हाला डायरेक्ट बाय मेकर, तर पुढच्या टीमला बाय मिळेल. जो संघ असेल बोनकोडे त्यांना बाय मिळेल, त्यामुळे लगेच दुसरा सामना खेळ संधी मिळेल. लेंथ बॉल टाकलाय. मी मगाशी उल्लेख केला, कालच्या रात्रीमध्ये भूमी 11 बोनकोडे संघ खेळला, कारण त्या ठिकाणी मांडा संघ नव्हता, त्याच्या अनुपस्थितीमध्ये बोनकोडे संघ गेला आणि आज एकमेकांच्या विरोधामध्ये कसे खेळतील हा प्रश्न पडला होता. आणि त्याच वेळेला काही कारणास्तव मांडा संघ स्पर्धेमध्ये आलेला नाहीये, त्यामुळे जगन्नांना दुसऱ्या ठिकाणी सहभागी झाले आहेत. कडा लागली होती विकेट किपरच्या मागे, झेलचा प्रयत्न होता, फ्लाय स्लिपला कॅच इट कॉल होता आणि इथे मात्र संधी गमावली. जीवनदान मिळालं बंटीला. 3 ओव्हर संपल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा आल्या स्कोर कार्ड वरती 22-22. आता येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 12, विजयासाठी बनवायच्या तब्बल 32. खरं तर टिटवाला ग्रामीण टेनिस क्रिकेट कमिटीचे विद्यमान अध्यक्ष सुप्रसिद्ध बिल्डर्स अँड डेव्हलपर्स जगन्नाथ पाटील त्यांनी सांगितलंय, खरं तर या स्पर्धेमध्ये आमचा संघ दुसऱ्या स्पर्धेमध्ये सहभागी असल्या कारणाने येऊ शकत नाहीये, त्यामुळे आयोजकांची आम्ही नक्कीच दिलगिरी व्यक्त करून त्याच वेळेला जी काय प्रवेश फी असेल स्पर्धेची ती मात्र आम्ही आयोजकांमध्ये पोहोचू. त्यामुळे स्पर्धेला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही, किंबहुना आर्थिक हानी आयोजकांची होणार नाही याची काळजी मात्र जगन्नाथांनी घेतली. त्याबद्दल त्यांचा मी मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि बोनकडे संघाला त्यांनी कर्ज बाय दिली, त्यामुळे आता इथून जिंकणारा पुढे संघ असेल तो मात्र बोनकोडे संघासोबत आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना खेळ, याची आपण नोंद घ्या. अंतिम सामना असेल आजच्या रात्रीमधला. विनर टीम विपक्ष बोनकोडे, पण बोनकोडे पारचंदन कालच्या रात्रीमध्ये चमकला. त्याच वेळेला आपण पाहिला जितेश राऊत असेल, परशुराम साठे यांची चमकदार कामगिरी कालच्या रात्रीमध्ये पाहिली. विघ्नेश पाटीलचं षटक, ज्याने भावेश पवारचा विकेट घेत 1 रन खर्च केली होती मेगा फायनल मध्ये, तो खेळाडू सामनावीर राहिला. त्यामुळे भरपूर फॉर्म मध्ये असताना बोनकोडे संघ तुम्हाला पुढच्या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. 12 बॉल आणि मैदानाच्या आतमध्ये तब्बल 32 धावा. सेकंड स्पेल साठी सचिन मोरे हा खेळाडू या ओव्हरमध्ये 4थं षटक ठरवेल. आता या सामन्यामध्ये कोणत्या संघाचं पारडं जड राहील, कारण आताही आपण हे बॅटल पाहिलं 50-50 आहे. याचं कारण मैदानाच्या आतमध्ये बंटी जोशी, नमित बगडे सारखे आक्रमक खेळाडू उभे आहेत, त्यांच्याकडे ते कॅलिबर आहे. मैदानामध्ये कोणत्याही क्षणाला ते मात्र सामन्याला कलाटे देऊ शकतात, एवढी क्षमता या खेळाडूंमध्ये आहे. त्यामुळे हा सामना 50-50 म्हणावा लागेल. बॅलन्स आहे. जर का विकेट मिळाल्या किंवा या ओव्हरमध्ये धावा कमी आल्या तर मात्र दबाव पूर्णपणे आरसी पेठ संघावरती वाढेल. ग्रामीण धमाका बिग बॅश मध्ये कल्पेश ठाकूरच्या अगेन्स्ट जो नमितने षटकार मारला होता ते त्याचे हावभाव, चेहऱ्यावरचे आनंदाचे क्षण पाहायला मिळाले होते. सर्व टीमने मात्र
भरपूर सेलिब्रेशन केलं होतं. धीम्या गतीचा बॉल लेफ्ट केला, सोडून दिला, थोडासा टॉस केला बॉलला, टर्न देखील पाहायला मिळाला, वरती जास्त बॉलवरती झाला, त्यामुळे अवे फ्रॉम द बॉडी पंचांनी या बॉलला वाईड घोषित केलं. अतिरिक्त रन्स ऍड होईल. धावसंख्येमध्ये बदल आता समीकरण बनेल 12 बॉलमध्ये तब्बल 31 धावा, 12-31. फुल टॉस होता, ऑन साइडला फक्त त्या ठिकाणी खेळले. ऑन ड्राईव्ह मोठा फटका त्या ठिकाणी आपल्यालाच करता आलेला नाहीये. फक्त 2 धावा असतील या बॉलवरती. मोठा फटका अटेम्प्ट केला असता तर कदाचित मार्जिन कमी झालं असतं. यस, बीमर साठी रिव्ह्यू आलाय, चेक केलं जाईल. DRS तिसऱ्या पंचाची मागणी, अंपायर्स कॉल. यस, DRS साठी कदा बीमर साठी DRS घेतलाय, अंपायर्स कॉल चेक केलं जाईल. टीव्ही अंपायरची पण मदत घेऊया. सुपर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून टेलिकास्ट होताना आपण पाहत आहे, चेक केलं जाईल. या चॅनलला आपण जर का नवीन असाल तर लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. अंपायर्स कॉल चेक केलं जातं. सुधीर पाटील तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये, कानपोली संघाचे खरं कॅप्टन. चेक केलं जाईल हाईट फॅक्टर. अगदी वरच्या बाजूला बॉल बॅटला कनेक्ट केलाय, त्यामुळे हा निर्णय थोडासा घेण्यासाठी देखील पंचांना देखील थोडासा त्या ठिकाणी पाहावं लागतो. योग्य पद्धतीने पाहावं लागेल. निर्णय योग्य मात्र आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवून जो निर्णय येईल त्याचा सन्मान दोन्ही टीमला करावा लागेल. इट्स बीमर 2+1. 3 धावा आल्या या बॉलवरती. बीमर कॉल. आता नेक्स्ट बॉल फ्रीट. पुढचा बॉल असेल फ्रीटचा. उघडा डोळे पहा नीट. नेक्स्ट बॉल फ्रीट मैदानाच्या आतमध्ये फेस करेल त्या ठिकाणी स्टॅकिंग एंडला बंटी जोशी. मोठी संधी आहे. फ्रीटच्या बॉलवरती मागे आले होते आणि पूर्णपणे पुढे टाकला बॉल, आतली कडा घेऊन निघाला होता त्या ठिकाणी मागे. मागे 1 रन मिळाली या बॉलवरती. मोठा कदर फटका खेळायचा होता पण मोठा फटका खेळू दिलेला नाहीये त्या ठिकाणी सचिन मोरे या खेळाडूने. धावसंख्या आपण जर पाहिली स्कोर कार्ड मध्ये तब्बल 27. अजून विजयासाठी 27 बनवायच्या. अर्धा प्रवास पूर्ण केला RCC पेट टीमने. 1 खेळाडूच्या मोबदल्यामध्ये सोहेल शेख बाद झाला पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवरती. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला तर भागीदारी जरूर झाली पण स्ट्राईक रेट फार कमी होता दोन्ही खेळाडूंचा. त्याचा प्रेशर डीप मध्ये फिल्डिंग चांगली आहे. लाजवाब एफर्ट्स. फुल टॉस आहे बॉल. मी मगाशी म्हटलं या मैदानाचं डायमेन्शन, या मैदानाची बाउंड्री जर तुम्ही पाहिली V-सेट मध्ये लॉंग बाउंड्रीज आहे. आता तुम्हाला इथे मोठे फरक खेळायचे असेल तर तुम्हाला ताकद प्लस टायमिंग त्यांचा खरं तर मेळ साधावा लागेल. ते बस मोठे फरक एक्झिक्यूट करता येतील. अन्यथा दबाव. फलंदाजांमध्ये वेगवान बॉल होता, कटरचा वापर केला पण तो अतिरिक्त बाहेर काढला आणि इथे मात्र पंचाने वाईड बॉल घोषित केला. सचिन मोरे हा खेळाडू मात्र आता व्यावसायिक बनलाय. महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाऊन त्याने चांगली कामगिरी साकारली. अष्टपैलू भूमिका साकारणारा खेळाडू यावेळेला हलकीशी करायला लागली आणि इथे मात्र कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मोठा धक्का बसेल बॅटिंग करणाऱ्या RCC पेट टीमला. खेळाडू बाद झाला बंटी जोशी. बॅक टू द डगआउट. करावे लागेल. सिद्धेश कोळी मैदानाच्या आतमध्ये आला. सचिन मोरे आपल्या स्वप्नातील पहिलीच बाईक घरच्या मैदानात पटकावली. त्याचं स्वप्न पूर्ण झालंय. ही तर सुरुवात आहे, अजून बरंच काय बाकी आहे. त्यामुळे नक्की त्याला आपण देऊया शुभेच्छा. चांगलं त्याने खरं तर पुनरागमन करून दिलं आपल्या संघाला. जितू 11 जर्मन नेरे या टीमला. सचिन मोरे हा खेळाडू. समोर सिद्धेश कोळी स्ट्राईक एंडला. नेरे संघाचे मास्टर माइंड कॅप्टन परेश मस्कर या पण मंचावरती आयोजकाच्या वतीने आपलं आग्रहाचं निमंत्रण. आपण मंचावरती येऊन असं नसतं बा. परेश भाई मस्कर आपणास विनंती असेल आयोजकांच्या वतीने आपण मंचावरती या.
ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. बॉलने उंची घेतल्यानंतर कमी आपल्या फील्ड ऑन द बॉल स्क्वेअर लेग मात्र आणखीन एक झेल टिपला गेला. अजून एक धक्का असेल या ठिकाणी बॅटिंग करणाऱ्या आरसी पेठ टीमला. धाबांचा खरं बर्डन धाबांचं ओझं आता वाढलंय पेठ संघावरती आणि अशातच मोठे फटके घेताना मात्र आपण पहिला हा खेळाडू झेल पास झाला. तिसरा धक्का असेल पेठ टीमला. आला होता उरण कोपरलीच्या लॉट्स बद्दल. ए लॉट्स होता ज्यामध्ये गोरसई संघ होता, बामणडोंगरी संघ होता, पेठ संघ होता, भादवड संघ होता, वडूनवगर संघ होता, बोनकोडे संघ होता. त्याने सांगितलं एखादा संघ कमी पडला तर आम्ही येतो. हा खरं तर कॉन्फिडन्स आणि हा धाडस नेरे संघाला नक्कीच येणाऱ्या कालखंडामध्ये पुढे घेऊन जाईल या शंका नाहीये. राहुल मोकल, राहुल पाटील साई, यस वेलकम. कारण जेव्हा तुम्ही मोठ्या संघासोबत खेळाल तेव्हाच तुमचा संघ आणखी मजबूत होईल आणि येणाऱ्या कालखंडामध्ये नक्कीच एक वेगळी दहशत तुमच्या संघाची निर्माण होईल. आणि आज बघा या ठिकाणी एक संघ अनुपस्थित राहिला आणि लगेच संघ आमच्या आयोजकांना मात्र नेरे संघाने सहकार्य केलं आणि स्पर्धेमध्ये सहभागी होताच या सामन्यामध्ये वेगळं इम्पॅक्ट टाकलंय. अजूनही मॅच संपलेली नाहीये कारण शेवटच्या 6 बॉलमध्ये बनवायच्या तब्बल त्या ठिकाणी 24 धावा आणि मैदानाच्या आतमध्ये आहेत खरं तर अविनाश वास्कर सिक्सर किंग आणि त्यांच्या बरोबरीने नमित पगडे. डीजे प्लीज. खदर रायगड जिल्ह्यातील नामांकित पुरस्कर्ते शिवसेना पनवेल तालुका प्रमुख बिंदासभाई ठुमऱ्यांचं आपण संगीत ऐकलं. प्रत्येक स्पर्धेमध्ये 150हून अधिक बाईक ज्यांनी आतापर्यंत पुरस्कृत केल्या ते बिंदासभाई ठुमरे यांचं संगीत तुम्ही ऐकताय. खदर अगदी कमी वयामध्ये कमी कालावधीमध्ये भरपूर मोठे योगदान ज्यांनी मात्र प्राप्त करून दिले आणि चांगलं योगदान त्यांचं राहिलं समाजासाठी ते बिंदासभाई यांचं संगीत तुम्ही ऐकता. मी मगाशी म्हटलं खरं तर अलिबाग मुरुड मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र दळवे साहेबांचे मानस पुत्र. याही वेळेला फटका फसला, एज लागली आणि शॉर्ट थर्डमॅनच्या अगदी बाजूला गली क्षेत्राकडे हा झेल टिपला गेला. सॉफ्ट डिसमिसल झाले अविनाश वास्कर. 1 मोर विकेट डाऊन. आता 5 बॉल 24 धावा. पेठ संघामध्ये अनेक प्रमुख खेळाडूंची अनुपस्थिती आहे त्यामुळे संघावरती संकट कोसळलं. जेव्हा प्रमुख खेळाडू टीम मध्ये नसतात तेव्हा मात्र नवोदित खेळाडूंकडून मात्र अपेक्षा ठेवावी लागते. आता इथे मैदानाच्या आतमध्ये आलेत विशाल शेळके, निशांत शेळके माप्यासावी निशांत मात्र मैदानाकडे आले. आज शहबाज नाहीये, अरबाज नाहीये, त्याचबरोबर बायलाकडे निखिल नाहीये, तन्वीर नाहीये. प्रमुख 4 खेळाडू टीम मध्ये नाहीयेत. त्यांची अनुपस्थिती नक्कीच जाणवली या टीमला. आता आजच्या रात्रीमध्ये वाईट बॉलचा इशारा. सामना संपलेला नाहीये. अंतिम 5 बॉल आणि जवळजवळ 23 रनचं समीकरण. 5 चेंडूमध्ये 23. निशांतला मात्र हिरो बनण्याची नामी संधी. आणखीन एक वाईट बॉल. 5-22 बघा खरं 5-22चा इशारा आलाय. त्या ठिकाणी आमच्या स्कोररच्या माध्यमातून पंच देखील अलर्ट करते गोलंदाजाला बॉल रिलीज केलं की आपण मध्ये येऊ नका. निर्णय घेण्यामध्ये थोड्याशा अडचणी येतात. बॅकफुटला आले होते ऑन साइडला ऑन ड्राईव्ह. नमित आता एकच घेईल कारण त्याला माहिती आहे ही स्ट्राईक टार्गेट फार महत्वाची आहे, संघासाठी फार महत्वाची आहे. आणि आता आपण पाहिलं तर 4 मध्ये विजयासाठी 21 धावांचं समीकरण. सोहेलचं लवकर बाद होणं हे संघासाठी मात्र खरं तर
खतऱ्याचा इशारा राहिला त्या टीमला, कारण सध्याच्या घडीला प्रत्येक स्पर्धेमध्ये सोहेल नेहमी चांगला स्टार्ट आपल्या टीमला दिलं, परंतु हा खेळाडू जेव्हा तितक्या लवकर बाद होतो तितका प्रेशर पेट संघावरती वाढतो. जी आक्रमकता फलंदाजी मधल्या आपण नेहमी पाहिली ती मात्र कुठेतरी कमी चालली आहे. यॉर्कर, परफेक्ट यॉर्कर, नशिबाची साथ. बॉल निघाला मागे लॉंग स्टॉपला, नॉन स्टॉप. सामना संपला नाहीये. एखादा क्षण सामन्यामध्ये पुन्हा एकदा मोमेंटम शिफ्ट करून देऊ शकतो आणि हा क्षण कदाचित राहील आता पेट संघासाठी. हा नशिबाचा चौकार. आता 17 धावांचं समीकरण, 3-17. बघा पुन्हा एकदा कदाचित संधी आणि या ठिकाणी 1 रन घेतले पंचाने, मात्र तिसऱ्या पंचाची मदत घेतली DRS हाईट फॅक्टर साठी. बारावा खेळाडू सांगतो पंजा गेला असा तर मजा आली असती, पण अजून बॉल बीमर आहे की लिगल आहे का आपल्याला माहिती झालेलं नाहीये, त्यामुळे चेक केलं जाईल. मगाशी म्हटलं एखाद्या सामन्यामध्ये एखाद्या संघाचा पारड अगदी हलकं होत चाललं की त्यांच्या माड्याला कधी कधी नशिबाची देखील साथ मिळते. बीमर +1, त्यामुळे 2 धावा असेल या बॉल मध्ये. नेक्स्ट बॉल फ्रीट. आता 3 बॉल मध्ये विजयासाठी 15चं समीकरण, पण नमित नॉन स्ट्रायकिंग एंडला गेला. 3-15 च कॅल्क्युलेशन या मॅच मध्ये आले. 3 बॉल 15. कोण जिंकणार हा सामना? निशांत शेळके अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. संधी आहे या ठिकाणी, मगाशी म्हटलं या सामन्यामध्ये हिरो बनण्याची, त्या संधी सोनं केलं होतं तळोजा नाईट स्पर्धेमध्ये निखिल शेळकेने चमकला होता रातोरात, तसंच चमकावं लागेल. फ्रीड बॉल थोडासा पण मला बाकअप द्याल. यॉर्कर, वाईड यॉर्कर टाकला आणि इथे निर्धाव चेंडू. आता 2 बॉल मध्ये 15 सुस्थितीमध्ये आला. आता जयमान नेरे संघ जितूले पण जयमान नेरे टीम आणि मोठा उलटफेर या मॅच मध्ये पाहायला मिळेल कदाचित. बालीने आता शॉर्ट फायनलला मागे पाठवलंय, त्यात लॉंग ऑफ मधला फिडर तटिया सर्कलच्या हातमध्ये घेतलं, हे फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा फुल एंड डिलिव्हरी, बॅकअप द हँड आणि याही वेळेला आपण पहिला निर्धार चोळ आणि विजयाच्या उंबरठ्यावरती आलाय. वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली जीत इलेव्हन जयमान नेरे टीमला आणि पहिल्याच एंट्रीमध्ये दणक्यात मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये प्रवेश घेतलाय. दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचतो आजच्या रात्रीमध्ये. ए पोल मधून संघ आहे आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये जीत इलेव्हन जयमान नेरे आणि त्याच वेळेला आपण पाहताय बोनकोडे इलेव्हन बोनकोडे संघ देखील दुसऱ्या फेरीमध्ये पोहोचलाय, कारण मांडा संघाने अनुपस्थित दर्शवली, त्यामुळे बोनकोडे संघाला बाय मिळाली. त्यामुळे आजच्या रात्रीमधला शेवटचा सामना असेल. यानंतर बोनकोडे इलेव्हन बोनकोडे विपक्ष जीत इलेव्हन जयमान नेरे. पहिल्या सत्रासाठी पण जाऊया. पुन्हा एकदा आवाज ऐकूया समीर सोमनेसर यांचा. चला लगेच आपण टॉस साठी इन्व्हाइट करूया दोन्ही कॅप्टन आणि त्याच वेळेला मॅन ऑफ द मॅच सामनावीर प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड दिला जाईल. आठ मध्ये 19 चला नेरे टीमचा कॅप्टन आपण टॉस साठी आणि त्याच वेळेला बोनकोडे संघाचा कॅप्टन आपण टॉस साठी या. विवेक जोशी आपला विशेष सन्मान केला जाईल मंचावरती या. प्रथमेश फडके सामनावीर